स्टोरी सांगतो. गौतम बुद्ध माहिती आहे? गौतम बुद्ध नाव ऐकले तुम्ही? स्नेहा आली आहे, वेलकम. गौतम बुद्ध सरांचं नाव ऐकलं का तुम्ही? राजा माणूस होता, राजा माणूस, बरोबर. कपिलावस्तू राजा माणूस होता, राजा माणूस. तरी दुःखाचा शोध घेण्यासाठी बघा, दुःखाचा शोध. तुमच्याकडे दुःख आहे का? सगळ्या तुमच्याकडे आई वडील आहे, ती आहे, मुलगी असेल तर तो आहे, बरोबर. बाबा आहे, आई आहे, बहीण आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. आणि स्वप्न सुद्धा आहे, तुमचे ध्येय सुद्धा आहे, तुमचे गोल सुद्धा आहेत, तुमचे ऍस्पिरेशन्स आहेत, तुमचे डिझायर आहे, तुमचं पॅशन आहे, सगळ्याच गोष्टी तुमच्या. राजा म्हणतो गौतम बुद्ध, सगळ्या गोष्टी होत्या. तरी सुद्धा त्यांनी एका भिक्षूची काय केली तुम्हाला माहिती नाही, भिक्षू बनला का? कारण की या शब्दाचा अर्थ आला भिक्षू, बरोबर. राजा माणसाला काय गरज होती व दुःखाचा शोध घेण्याची? सगळ्या गोष्टी होत्या, सुख समृद्धी सगळंच. पैसा तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे पैशाचे कधी वांदे येतात, पण त्याच्याकडे काहीच पैशाचे वांदे नव्हते, काहीच नाही, तो नाच संपत. तरी विद्यार्थी मित्रांनो एक भिक्षू बनला, भिक्षू काहीतरी असेल ना, बरोबर. तुम्ही सुद्धा घरून निघालेला आहात, कशासाठी? MPSC क्लिअर करण्यासाठी. तुम्ही सुद्धा घरून निघालेले आहात UPSC क्लिअर करण्यासाठी. तुम्ही सुद्धा घरून निघालेले आहात कंबाईन क्लिअर करण्यासाठी. हा सुद्धा निघाला होता, राजा माणूस घरून निघाला होता दुःखाच्या शोधात, बरोबर. पहिल्या दिवशी नाही मिळाला, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी नाही, 30 दिवसानंतर नाही, 1 वर्षानंतर नाही, 2 वर्षानंतर नाही, 3 वर्षानंतर नाही, बरोबर. तुम्ही सुद्धा हेच करणार. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, बरोबर. काही लोकांना तर 1 वर्ष होऊन गेलं असेल, काही लोकांना 2 दिवस, काही लोकांना 3 दिवस होऊन गेले असतील, बरोबर. पण विद्यार्थी अजूनही पोस्ट मिळाली. त्याच्यामागे रिझन काय? जर 3 वर्ष होऊन गेले असेल तर मी माझा अटेम्प्ट बंद करणार का? तुम्हाला याच्यातून लक्षात येईल, या स्टोरीमधून लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, हे जे गौतम बुद्ध आहेत, या गौतम बुद्धाच्या दृढ निश्चयावरून लक्षात येईल की तुम्हाला 1 वर्ष हो, 2 वर्ष हो, 3 वर्ष हो, ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केलेला आहे, जे गोष्टी तुम्ही तुमच्या मनाशी उराशी बाळगलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला 101% मिळतात. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त कशाची आवश्यकता आहे? पेशन्सची. म्हणजे कशाची? पेशन्स, बरोबर. पेशन्स जे तुम्ही बाळगलात 100% यश तुमच्या पदरी असेल. ज्या उघड्या डोळ्यांनी आपण जे स्वप्न बघितले आहे, त्या स्वप्नांना आलिंगन घालण्यासाठी यांची एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिटात जोपर्यंत सगळे मुलं येऊन जातात, तेव्हा नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या काय होईल? परिपक्वरित्या तुमच्या डोक्यामध्ये फिट केल्या जातील आणि नंतर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, बरोबर. गौतम बुद्ध राजा माणूस, त्यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी इतकंच म्हणजे लाडामध्ये ठेवलं होतं. सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला कधी नाही मिळाल्या, त्या सगळ्या गोष्टी यांना मिळाल्या. कारण की राजा होते, बरोबर. त्यांच्या वडिलांना, बरोबर, म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सला एका साधू महाराजांनी सांगितलं होतं की या गौतम बुद्धांना तुम्ही कधीच दुखी माणसे दाखवू नका. बरं, तुम्ही यांना अशी झाडं दाखवा, तुम्ही त्यांना असं घर दाखवा, तुम्ही त्यांना असे झाडे दाखवा की ते झाडाचे पानं कधीही पडणार नाही, बरोबर. त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आपण डिसिडियस फॉरेस्ट, दुसरं मराठीमध्ये पानझडी वने, बरोबर. कधीही दाखवू नका. हे जर दाखवेल तर तो भिक्षू बनेल, तो राजा राहणार नाही, तो भिक्षू बनेल, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तो भिक्षू बनला पुढे, बरोबर. मग तो काय केला, एक दिवस सगळे त्याचं लग्न होतं, मुलं होतं, सगळं होतं. त्याला पानझडी वने, झाडे नाही, सगळं एव्हरग्रीन फॉरेस्ट, म्हणजे त्या झाडाचे पानं कधीही गळणार आहे असे त्याने झाडं दाखवलेलं. सगळ्या महान, इतका सौंदर्य, इतक्या छान त्याच्या, तुम्हाला माहिती त्याची पत्नी खूप छान असते, त्याचा मुलगा खूप छान असतो, बरोबर. सगळ्या गोष्टी त्याला छान प्रकारे त्याला दिल्या जातात. मग तो त्याच्या वडिलांना म्हणतो की मला एक दिवस फेरफटका मारायचा आहे. आपल्या राज जो आहे, टेरिटरी आहे, जो राज क्षेत्र आहे, आपल्याला त्यामध्ये फेरफटका मारायचा आहे. त्याचे बाबा काय करतात माहिती का? याचा जो सारथी असतो, कोणाचा? गौतम बुद्धाचा सारथी असतो, त्याला सांगतात, भाऊ तुला जो रस्ता आपण दिलेला आहे त्याच रस्त्याने तुला जायचं आहे, तुला जो रस्ता सांगितलाय त्याच रस्त्याने तुला काय करायचं? मार्गक्रमण करायचं, बरोबर. खूप मोठा राजवाडा असतो हा, कपिला असतो. आणि या सारथीला काय सांगतात पॅरेंट्स कोणाचे? गौतम बुद्धांचे, की तुला एकाच लाईनीने तुला जायचं आहे, तुला इकडे पण बघायचं नाही, तुला इकडे पण जायचं नाही. मग सारथी तेच काम करतो, गौतम बुद्धाला रथावर बसवतो आणि या रस्त्याने घेऊन जातो. गौतम बुद्ध खूप खुश होतात, काहीच नाही, फक्त सगळं हिरवगार रस्ता, एकदम सौंदर्यीकरण केलेला, फुलं, सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत.
पण गौतम बुद्धांना प्रश्न विचारतो की साला की आजूबाजूला कोणीच नाही, एवढे माझा राजा आहे, मला माझे वडील सांगतात की मूर्ण या कपिलावस्तूचा राजा आहे, तर मला या रस्त्यावर कोणी का दिसत नाही. तो त्या सारथीला प्रश्न करतो, अरे सारथी मला सांग की आजूबाजूला काय नाही, अरे इकडे का नाही, इकडे रस्ते दिसत आहे पण इकडे काही दिसत नाही मला. तर गौतम बुद्ध सारथीला काय म्हणतात, आपण आता या रस्त्याने जाऊ, आपण या रस्त्याने. बरोबर. तर मग सारथी म्हणतो नाही, मला महाराजांनी आदेश दिलेला आहे, मला याच रस्त्याने जायचं आहे. मग गौतम बुद्ध म्हणतो त्याला, अरे मी पण तर महाराज आहे, ऐकते का माझं. सारथी म्हणतो नाही, मला महाराजांनी सांगितलंय जर मी दुसरा रस्ता घेतला तर मला महाराज मारून टाकतील, मला फाशी शिक्षा होईल, मला मृत्यूदंड होतील. मग गौतम बुद्ध सुद्धा त्याला काय म्हणतात, अरे मी पण राजा आहे, मग मी पण तुला शिक्षा देणार, मृत्यूदंडाची शिक्षा देईल, तू जर माझं ऐकलं नाही तर. बरोबर. पण त्याला गौतम बुद्धावर विश्वास असतो, गौतम बुद्ध असं करणार नाही. बरोबर. म्हणून तू काय करतो, गौतम बुद्धाचा इथे साथ सोडतो आणि सरळ चालला जातो, सरळ चालला जातो. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्ध स्वतः हातात घेतात आणि दुसऱ्या रस्त्याने काय करतात, मार्गक्रमण करतात. बरोबर. तुम्ही सुद्धा या मार्गाने निघालेल्या घरून, तुम्ही सुद्धा या मार्गाने निघाले, स्वतःचे स्वप्न बाळगलेले आहेत, पण ते स्वप्न परिपूर्ण करताना तुम्हाला मधामध्ये इतके स्ट्रगल येणार आहे, इतके काय परिस्थिती खराब होणार आहे, त्या परिस्थितीला तुम्हाला आज तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवतो मी. बरोबर. आणले या नको, त्याला एक दुःखी म्हातारा बसलेला दिसतो, त्याच्याजवळ अन्न खायला नाही, प्यायला नाही. दुसरं प्रेत यात्रा दिसते मेलेला, लोक का रडत आहेत, कारण की आजपर्यंत त्यांनी रडणं कधी बघितलं नव्हतं. सगळ्या गोष्टी बघतात. बरोबर. मग घरी जातो, हे सगळं बघितलं, घरी जातो, आई वडिलांना प्रश्न विचारतो, बाबा मी आजपर्यंत हे बघितलं नाही, पण हे कसं आहे, आजपर्यंत मी हे बघितलं हे कसं आहे, कसे लोक मरतात, कसे लोक म्हातारे होतात, कारण की मी तर बघितलं नाही म्हातारे लोक, कारण की मी आतापर्यंत सगळे जवान लोक बघून आले, मी म्हातारे लोक बघितले आहेत, म्हणजे मी पण म्हातारा होणार आहे का, हे रडत काय होतं, हा मृत्यू का झाला, हे सगळे प्रश्न विचारतात. त्याचे आई वडील त्यांना प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाहीत, म्हणून तो निर्णय घेतो, मनाची काय करतो, उराशी एक निर्णय बांधतो, एक ठाम मत करतो आणि घरामधून निघून पडतो. पत्नीला सोडलं, मुलगा असतो राहुल नावाचा, त्याला सुद्धा सोडून देतो, सगळ्यांना सोडून निघून जातो. विचार करा, राजा माणूस. तुम्ही असं गेला असतात का, तुम्ही असता तर गेला असता का, तुम्ही असता तर सोडून दिला, जाऊ दे काय दुःख, मरणारच आहे, तो आला मी आला, नाही. पण राजा माणूस निघाला गेलो कशासाठी, फक्त दुःखाची निघाला. पुढे गेला, जंगलात गेला, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4 दिवस झाला, तपश्चर्या करून राहिला, काहीच नाही, मी अभ्यास करून राहिलो, माझी पोस्ट नाही निघून राहिली. बरोबर. 3 वर्ष झाले. तो पण माणूसच आहे, तुम्ही पण माणसं आहे. तुम्ही 3 वर्ष अटेम्प्ट केला, फॉर एक्झाम्पल मी जिथे तुम्हाला अभ्यास करतोय, आता तितकी अभ्यासाची जिद्द नाही झालेली आहे. हा गौतम बुद्ध सेम जिद्द नाही, पुन्हा वापस चालला जातो गावाकडे, की नाही आता जाऊ द्या, हे काही दुःख, आपला बसची बस नाही आहे, चला वापस दे. बरोबर. वापस निघतो तेव्हा त्याला जंगलामध्ये खूप जोराची तहान लागते, खूप जोराची तहान लागते. एका तलावाजवळ तो पोहोचतो, तलावाजवळ, लेक जवळ. मी नदी म्हणतो, तुम्ही रिव्हर म्हणा, लेक म्हणा, काही म्हणा, की पाण्याचा साठा म्हणा, तिथे जाऊन पोहोचतो. आणि तिथे जबरदस्त संभाषण आहे. खारुताई, बरोबर, स्क्वेरल आणि गौतम बुद्धांमध्ये जबरदस्त संभाषण आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त, असं संभाषण तुम्ही कधी ऐकलं असेल. खारुताईमध्ये तिथे काय करत असतं, या लेकमध्ये जातं, आपली शक्ती ओली करतं, स्वतःची शक्ती ओली करतं, बाहेर येतं, शक्तीला काय करतं, कोरडी करतं. अंदर जातं, शेपटी ओली करतं, पुन्हा बाहेर येतं, ओली करतं, अंदर जातं, ओली करतं, बाहेर येतं, कोरडी येतं, कोरडी करतं, ओली करतं, ओली करतं, कोरडी करतं. ही ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस. कोण, गौतम बुद्ध बघत असतात 3 दिवस कंटिन्युअस, ना तहान पीत, ना काही पीत, ना काही पीत. मग गौतम बुद्धांना प्रश्न पडतो की एक व्यक्ती कसा काय 3 दिवस कंटिन्युअस, एक ती प्राणी का, छोटासा प्राणी, विद्यार्थी कसं काय 3 दिवस विदाऊट न थांबता, न जेवण करता, न पाणी पिता काम करू शकतो. तो त्या खारुताईत होतात आणि म्हणतो, तिला विचारतो, एक खारुताई काय करता की, खारुताई म्हणते काय, मी या नदीचा, या लेकचा, या तलावाचा मला घमंड जिरवायचा आहे, याचा इगो जिरवायचा आहे. का बरं, का जिरवायचा आहे, त्याच्यामध्ये रिझन काय. तर त्याला खारुताई का म्हणते, खारुताई म्हणते गौतम बुद्धांना, मला यासाठी जिरवायचा आहे की या तलावानी, या सागरांनी, या महासागरांनी, या नदीनी माझ्या मुलांचा प्राण घेतलेला आहे. जेव्हा माझे मुलं या तलावाजवळ, या नदीजवळ काय पाणी प्यायला आले होते, तर त्या नदीने त्या भरती ओटी माहिती ना, त्या भरती ओटीमध्ये माझ्या मुलांना घेऊन गेले. बरोबर. आणि माझ्या दोन्ही मुलांचा प्राण गेला. ठीक आहे. मग प्राण गेले तर गेले, ठीक आहे, प्राण गेले तर गेले, ठीक आहे, असं कोण म्हणतं, गौतम बुद्ध म्हणतं कोणाला, खारुताईला. नाही. मग खारुताई त्याच्यावर त्याला उत्तर देते आणि म्हणते, अगदी बरोबर, तुम्ही गौतम बुद्ध सर, तुम्ही अगदी बरोबर बोलता, पण
जेव्हा मी माझा मृत्यू होईल तेव्हा मला माझे मुलं विचारतील, आई ग, एका तलावाने तुझ्या मुलांचा काय घेतला, बळी घेतला, बरोबर, एका तलावाने तुझ्या मुलांचा बळी घेतला, तरी सुद्धा तू प्रयत्न का केले नाही, तरी सुद्धा तू प्रयत्न का केले नाही, बरोबर. मला माहित आहे माझा प्राण जाणार आहे, मला माहित आहे या सागराला, महासागराला मी कधी जिरू शकत नाही, पण मला प्रयत्न करून बघायचे आहे, मला ट्राय करून बघायचं, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, ती मरतं 4-5 दिवसानंतर ती मरून जातं. पण गौतम बुद्धाच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला असतो, तो असंतोष तिथून पुसून टाकतात आणि पुन्हा माघारी फिरतात जंगलामध्ये, आणि तिथून त्यांना 3 वर्षानंतर कैवल्य प्राप्त होतं, बरोबर. म्हणजे जे आपण आपले प्रयत्न करतात त्याला जर थांबवलं तर आपण संपलो, म्हणजे दुसरे येतील आणि तुमचे स्वप्न परिपूर्ण करून जातील, बरोबर. आपल्या स्वप्नांना कधीही थांबू देऊ नका. त्या खारतोयसारखं तिला माहित होतं माझे प्राण जाणार आहेत, बरोबर, माझे प्राण जाणार आहेत, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, या सागराला मी कधी आटू शकत नाही, त्याचा आकार किती, त्याचा शेपटीचा आकार किती, या सागराला, नदीला कधी आटू शकत, तरी सुद्धा तिने प्रयत्न करणं थांबवून नाही, प्राण गेले. पण शेवटी तिने तिच्या मुलांना उत्तर दिलं असेल, नाही ग, मी तुमचे प्राण वाचू शकले नाही, पण मी प्रयत्न नक्की केले, बरोबर. तुमचा प्राण जाणार आहे का सांगा बरं मला, तुमचा प्राण जाणार आहे का सांगा मला. विद्यार्थ्यांकडे तुमचा प्राण जाणार आहे का? इतका जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुम्हाला तुमचा प्राण जाणार आहे का, बरोबर. फक्त तुम्हाला काय पाहिजे, अभ्यास पाहिजे, बरोबर. आणि तो अभ्यास करण्यासाठी ती तुम्हाला जिद्द पाहिजे, तुमच्यामध्ये ते पॅशन पाहिजे, तुमच्यामध्ये ते डिझायर पाहिजे, तुमच्यामध्ये ते गोल पाहिजे, तुमच्यामध्ये ते ॲस्पिरेशन पाहिजे, बरोबर. ध्येय पाहिजे, गोलपूर्ती पाहिजे, स्वप्न पाहिजे, तरच शक्य आहे, बरोबर की नाही. आणि तोच गौतम बुद्धांसारखा तुमच्यामध्ये काय पाहिजे, प्रेरणा. खारुताईसारखी तुमच्यामध्ये काय पाहिजे, प्रेरणा. तर आपली पोस्ट फिक्स आहे, अदरवाईज तुम्हाला माहित आहे 2 वर्ष 3 वर्ष कसे निघून जातात माहिती पडत नाही, बरोबर. चला, किती लोकांना सूर्य आवडली रे? थँक्यू विशाल, थँक्यू. किती लोकांना सूर्य आवडली? रुचिता, ओके. किती लोकांना आवडली रे? चला चला, व्हेरी गुड. थँक्यू रुचिता, थँक्यू विशाल. चला आपण पुढे बघूया, ठीक आहे. केशवानंद, ठीक आहे, थोडं स्पीडमध्ये घेऊया. इथून आपला आपण जो पोहोचणार आहे तो केशवानंद भारती, ठीक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला एक किस्सा सांगितला होता, गोलकनाथ केस, बरोबर. आणि तुम्हाला अमेंडमेंट 29वी अमेंडमेंट सुद्धा मी त्या दिवशी सांगितली होती, बरोबर. आणि आता आपण तेवढं काही इन-डेप्थमध्ये जाऊ नये, फक्त केशवानंद भारतीमध्ये काय जजमेंट आलं ते बघूया. केशवानंद भारती केसमध्ये काय जजमेंट आलं होतं? प्रियांबल इज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रियांबल इज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे, बरोबर. प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे, पहिलं. दुसरं, पार्लिमेंटचे अधिकार कमी केले, संसदेचे अधिकार काय केले, कमी केले. संसदेचे अधिकार काय केले, कमी केले, बरोबर. तिसरं, बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर, बरोबर. बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना आपल्याला. बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर काय म्हणलं? बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत चौकटी. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत चौकटी. या मूलभूत चौकटीला जर पार्लिमेंटनी काय केलं, उल्लंघन केलं तर न्याय व्यवस्था स्वतःहून काय देऊ शकतं, निर्णय देऊ शकतं. अशा प्रक्रियेला आपण काय म्हणतो, न्यायालयीन म्हणजे इंग्लिशमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन. लक्ष द्या, सगळे सांगतो मी तुम्हाला. बघा, केशवानंद भारतीमध्ये महत्वाचे डिसिजन काय? एक, प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे, सरनामा हा संविधानाचा काय भाग आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रियांबल संबंध. दुसरं की पार्लिमेंट म्हणजे संसदेला, संसदेचे अधिकार काय केले, कमी केले. संसदेचे अधिकार काय केले, कमी. आणि सगळ्यात महत्वाचा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत चौकटी. मूलभूत चौकटी बरोबर. आणि या चौकटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टला अधिकार दिलेला आहे, बरोबर. बघा, तुम्ही तुमच्याकडे व्हॉट्सअप वापरता, तुम्ही फेसबुक वापरता, तुमचे मोबाईल नंबरमध्ये कॉन्टॅक्ट, फोटोज, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड डाऊन करता, बरोबर. कारण की तो असतो रेस्ट्रिक्टेड एरिया असतो, तो कोणालाही दाखवायचा नसतो, स्पेशली तिला आणि त्याला कधीही दाखवायचा नसतो, बरोबर. त्याची माहीत नसते यामध्ये काय असतं, बरोबर की नाही. तो रेस्ट्रिक्टेड एरिया असतो. असा रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे काय, बेसिक स्ट्रक्चर. तुमच्या संविधानाचा रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे काय, बेसिक स्ट्रक्चर. याच्यावर पार्लिमेंट
काहीही करू शकत नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन संसद करू शकत नाही. जर केलं तर न्याय व्यवस्था त्याच्यावर काय देतं, स्वतःहून निर्णय देतं. अशा प्रक्रियेला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू. आता मी तुम्हाला या न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द संविधानामध्ये नमूद आहे का? सांगा मला, न्यायालयीन पुनर्विलोकन शब्द संविधानामध्ये कुठे नमूद आहे का? न्यायालयीन पुनर्विलोकन शब्द संविधानामध्ये कुठे मेन्शन आहे? सांगा. न्यायालयीन पुनर्विलोकन संविधानामध्ये कुठे नमूद केलं आहे का? सांगा मला. व्हेरी गुड मुला, व्हेरी गुड. आर्टिकल नंबर 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन ची प्रोसिजर दिली आहे. काय दिली आहे? प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया दिली आहे. पण हा शब्द दिलेला नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की ज्युडिशियल रिव्ह्यूचा अर्थ दिला आहे का संविधानामध्ये? दिलेला नाही. फक्त त्याची काय दिली आहे? प्रक्रिया दिलेली आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय. म्हणजे काय, जेव्हा पार्लिमेंटनी म्हणजे संसदेने बेसिक स्ट्रक्चरचं काय केलं असेल, मूलभूत चौकटीचं उल्लंघन केलं असेल, अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था स्वतःहून निर्णय देतं म्हणजे सेल्फ निर्णय देतं. अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल रिव्ह्यू. अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. किती लोकांना समजलं सांगा बरं मला, किती लोकांना समजलंय? अगदी बरोबर, इनडायरेक्टली अगदी बरोबर, व्हेरी गुड व्हेरी गुड. किती लोकांना समजलंय? मला मेसेज करा लवकर लवकर. आपल्याला आज तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. लवकर सांगा, कोणाला काय आलं? मयूर, विशाल, क्लिअर, ओके चालेल. रिपीट, हा रजतला रिपीट करते. बघ रजत, काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू? काय हा शब्द तुमच्या संविधानामध्ये कुठेही नमूद केलेला नाही, बरोबर? पण त्याची प्रोसिजर दिली आहे. प्रोसिजर कुठे दिली आहे? इथे, प्रक्रिया. म्हणून याला म्हणतो आपण इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या नमूद केलेलं आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण? अप्रत्यक्षरित्या नमूद केलेलं आहे, प्रत्यक्षरित्या कुठे दिलेलं नाहीये, बरोबर? मग ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? आर्टिकल नंबर 13 काय म्हणतं? कारण विद्यार्थी मित्रांनो काय असतं की जेव्हा पार्लिमेंट एखादी कायदा बनवतं, बरोबर, आणि तेही कोणाच्या विरुद्ध? बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध. जे केशवानंद भारती केसमध्ये फॉर्म केलं म्हणजे रिस्ट्रिक्टेड एरिया फॉर्म केला, बरोबर? रिस्ट्रिक्टेड एरिया, बेसिक स्ट्रक्चर, बरोबर? त्या बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन न करणे, बरोबर की नाही? न करता जर तुम्ही पार्लिमेंट एखादी कायदा बनवला असेल तो चालतो. पण या मूलभूत स्ट्रक्चरचं, या बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन जर आपल्याकडे केलं, पार्लिमेंटनी केलं, तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून कायदा फॉर्म करतं. सुप्रीम कोर्ट स्वतःहून कायदा फॉर्म करतं. अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन सगळ्यांना समजलं काय? सगळ्यांना आता क्लिअर झालं असेल, बरोबर? आता दुसरा प्रश्न. मग मला सांगा, न्यायिक सक्रियता म्हणजे काय? न्यायिक सक्रियता म्हणजे काय? याला इंग्लिशमध्ये म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. हा पहिला शब्द शिकवला मी तुम्हाला, ज्युडिशियल रिव्ह्यू. सेकंड शब्द आहे न्यायिक सक्रियता, इंग्लिशमध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. सांगा मला काय आहे? माहिती आहे कोणाला? मला सांगा, कोणाला माहिती आहे काय? कोणाला माहिती आहे का न्यायिक सक्रियता म्हणजे काय? न्यायिक सक्रियता म्हणजे काय माहिती आहे का रे? ओके, चला आम्ही शिकू. बघा, न्यायिक सक्रियता म्हणजे काय? ज्यावेळेस संसद कायदा फॉर्म करू शकत नाही, ज्यावेळेस संसद, कारण की कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे. कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? संसदेकडे, बरोबर? पण काही कारणास्तव संसद कायदा फॉर्म करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट कोणाला सांगतं? संसदेला सांगतं की भाऊ तुम्ही कायदा बनवा, देशामध्ये कायद्याची गरज आहे. ज्या परिस्थितीमध्ये संसद कायदा बनवू शकत नाही, ज्या परिस्थितीमध्ये संसद कायदा बनवू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे देशाची न्याय व्यवस्था कोणाला सांगतं? संसदेला सांगतं. अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? न्यायिक सक्रियता. सर म्हणा तुम्ही एक्झाम्पल नाही दिलं आम्हाला समजावलं कसं? एक्झाम्पल, ट्रिपल तलाक कायदा बनवण्यासाठी कोणी सांगितलं? न्याय व्यवस्थेने सांगितलं.
कोणाला सांगितलं? संसदेला. कारण की तुम्हाला माहित आहे देशामध्ये ट्रिपल तलाक कायदा लावणं म्हणजे देशाची पुन्हा फाळणी करणं, बरोबर? संसदेला माहित होतं, म्हणून संसद ट्रिपल तलाक ऍक्ट म्हणून होता. पण तुमच्या देशामध्ये माहित आहे संविधानाचा प्रोटेक्शन करणं कोणाचा धर्म आहे? न्याय व्यवस्थेचा, बरोबर? म्हणून न्याय व्यवस्थेने कोणाला सांगितलं? न्याय व्यवस्थेने संसदेला सांगितलं की भाऊ तुम्ही कायदा बनवा, आणि म्हणून संसदेने काय बनवला? त्याच्यावर कायदा बनवला. त्याला म्हणतात न्यायिक सक्रियता, त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. किती लोकांना समजलंय ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम? मला क्लिअर सांगा, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किती लोकांना समजलं? ज्या परिस्थितीमध्ये संसद कायदा बनवू शकते अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था संसदेला सांगतात की भाऊ कायदा बनवणं आता तरी गरज आहे देशामध्ये, बरोबर? अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? न्यायिक सक्रियता. लक्षात आलं सगळ्यांना? ओके, क्लिअर, व्हेरी गुड. नेक्स्ट, ज्युडिशियल ओव्हररीच. ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये अजून शब्द यायचा, इंग्लिशमध्ये त्याला ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे. सांगा काय ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे? माहिती आहे कोणाला? माहिती आहे का ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे? माहिती आहे का? हो की नाही? एवढं सांगा मला. ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे माहिती आहे का? येस, व्हेरी गुड. कोणा? व्हेरी गुड. नो सर, नाही माहिती. चला मी शिकवतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम. ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय? आता बघा, दोन कंडिशन बघितलं, 3 शब्द शिकलो. ज्युडिशियल रिव्ह्यू आणि दुसरं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे सक्रियता आणि पुनर्विलोकन. ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय? सारखंच आहे, त्याच्यासारखंच आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? पार्लिमेंटने कायद्याचं उल्लंघन केलं असेल, म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन केलं असेल, तेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतःहून निर्णय. तिथे सुप्रीम कोर्ट कोणाला सांगतं? पार्लिमेंटला सांगतं की काही भाऊ कायदा बनव, बरोबर? आणि तिथे सुप्रीम कोर्ट, बरोबर? ज्युडिशियल रिव्ह्यू, त्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, त्याच्यानंतर ज्युडिशियल ओव्हररीच. सुप्रीम कोर्ट पार्लिमेंटला सांगतं भाऊ कायदा बनव. पण पार्लिमेंट तो कायदा फॉर्म करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टच कायदा फॉर्म करतो. अशा परिस्थितीला काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? ज्युडिशियल ओव्हररीच. मग सर्वांना तुम्ही सांगू शकत नाही कारण की कायदा बनवण्याचं काम कोणाकडे? पार्लिमेंटकडे. मी तुम्हाला एक्झाममध्ये तुमच्या लक्षात येतो. बघा, ज्युडिशियल ओव्हररीच म्हणजे काय? जेव्हा सुप्रीम कोर्ट, जेव्हा तुमच्या देशात सर्वोच्च न्यायालय पार्लिमेंटला सांगतं भाऊ कायदा बनव, पण पार्लिमेंट कायदा फॉर्म करू शकत नाही. पार्लिमेंट कायदा बनवू शकत नाही. अशा प्रक्रियेमध्ये न्याय व्यवस्था स्वतःहून कायदा बनवतो आणि अशा प्रक्रियेला काय म्हणतो? ज्युडिशियल ओव्हररीच. आणि एक्झाम्पल देतो, राईट टू प्रायव्हसी. सेकंड एक्झाम्पल, राईट टू फ्री इंटरनेट ऍक्सेस. माहिती का केरला हायकोर्टने जजमेंट दिलं? केरला हायकोर्टने जजमेंट दिलं. तुम्हाला माहिती नसेल स्टोरी, ही स्टोरी सांगतो. एक मुलगी, बरोबर? त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतली. ते हॉस्टेलवाल्यांनी काय केलं माहिती का? संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला वायफाय वापरता येणार, संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला नेट वापरता येणार. तिथे जामर लावले, नेटवर्क बंद, बरोबर? पण मला माझा तो किंवा ती, बरोबर, तुमचा पण तो काय असेल संध्याकाळी 6 नंतर फ्री असेल, तर मग काय करायचं? मला बोलायचं त्याच्यासोबत, बरोबर ना? इश्यू आहे की नाही? समजा जर संभाषण झालं नाही की मग ब्रेकअप होईल, बरोबर की नाही? असं राहिलं नको. म्हणून तिने काय केली? त्या पोरीने केरलाच्या हायकोर्टमध्ये केस टाकली आणि केरलाच्या हायकोर्टने जजमेंट दिलं विद्यार्थी मित्रांनो काय? की राईट टू फ्री इंटरनेट ऍक्सेस इज युअर फंडामेंटल राईट, इज युअर बेसिक राईट्स. म्हणजे ज्या वेळेस सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट स्वतःहून निर्णय देतं अशा प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल ओव्हररीच. किती लोकांना मुद्दे क्लिअर झाले सांगा बरं? तिन्ही शब्द किती लोकांचे क्लिअर झाले? किती लोकांना समजले? लवकर सांगा. आपल्याला खूप काही शिकत. ओके, क्लिअर. मोनाली, रुचिता, रजत, प्रज्ञा. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना क्लिअर झालं. आणि तुम्हाला आता कोणताही प्रश्न जर आयोगाने विचारला त्या तिन्ही मुद्द्यांवर तुमचा मास झाला होतो. कारण की या वर्षी राईट टू प्रायव्हेसी सुद्धा न्यूजमध्ये आहे आणि राईट टू फ्री इंटरनेट आहे. कारण की ही जी गोष्ट आहे 2019ची गोष्ट, राईट टू इंटरनेट असेल, बरोबर? आणि तुम्हाला माहिती आहे 1.5 GB पर डे आता आपली गरज आहे, बरोबर? जर नसेल तर आपल्याला आपले क्लास बघता येणार नाही. ठीक आहे, चला हा शब्द सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला केशवानंद समजलं, बरोबर?
आता तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारलं की केशवानंद भारती केसमध्ये संसदेच्या अधिकारांवर निर्बंध लादले गेले, बरोबर का चूक? केशवानंद भारती केसनी संसदेच्या निर्णयांवर बंधनकारक आणले, बरोबर का चूक? अगदी बरोबर, व्हेरी गुड. आणि तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही मित्र आणि मैत्रिणी आहेत जे क्लासला अनुपस्थित आहेत त्यांना सांगा की आता आपण उद्यापासून म्हणजे आजपासून विद्यार्थी मित्रांनो आपण युनियन तुमचा टॉपिक राहिलेला आहे आता तिथे मूव्ह होणार आहे, ठीक आहे? बस काही वेळामध्येच, हो की नाही? म्हणून तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगा की तुम्ही क्लास करा, तुम्ही डाऊट सॉल्व्ह करा, तुम्हाला कोणताही प्रश्न पडला तुम्ही मला विचारा, बरोबर? आपण इथून काही लेक्चरमध्ये कंपॅरिझन वाईज सगळं संपवणार आहे, काहीच लेक्चरमध्ये, बरोबर? तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण ते कशा पद्धतीने घेतो, बरोबर? आणि तुम्हाला अजून काही योग्य प्रकारे जर अनालिसिस करायचे झाले, प्रश्न कसे येतात, काय येतात, यासाठी तुम्ही मला अनअकॅडमीला फॉलो करा. अनअकॅडमीला इव्हिनिंगला 5:30 वाजता फ्री ऑफ कॉस्ट असतं, फ्री ऑफ कॉस्ट, पैसे लागत नाही त्याच्यावर, ठीक आहे? तुमचाच फायदा होईल. तुम्हाला आयोगाचा पॅटर्न काय, तुम्हाला आयोगाशी म्हणणं काय, आयोगाचे प्रश्न कसे आहेत, तुम्हाला सगळं लक्षात येईल, बरोबर? संध्याकाळी 5:30 वाजता अनअकॅडमीला किरण वानखडे सर, ठीक आहे? चला आता आपण किरण वानखडे, ठीक आहे? वानखडे आहे, खेडे नाही, खडे आहे, लक्षात ठेवा. चला आता आपण जाऊया LIC केस. भारतीय जीवन विमा निगम, भारतीय जीवन विमा निगम बघा, केस आहे 1995. केस आहे 1995. आपला सगळ्यात महत्वाचा इश्यू, केस होण्यामागचा इश्यू काय? केस होण्यामागचा इश्यू आहे 2. एक बाबरी मस्जिद आणि दुसरा 1992चा बॉम्बे स्फोट. बघा LIC केस, LIC वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा निगम वर्सेस केंद्र सरकार 1995. पण इश्यू कधी आहे? 1992 आणि 3. 2 बाबरी मस्जिद आणि बॉम्बेचा बॉम्ब स्फोट, बरोबर? या दोन्ही गोष्टीमध्ये काय झालं? असंख्य लोक गेले होते, असंख्य लोक मरण पावले. बॉम्बे स्फोटमध्ये खूप सारे लोक मेले. बाबरी मस्जिद सुद्धा जेव्हा अयोध्या टेम्पलचा इश्यू होता तेव्हा सुद्धा खूप लोक मारले गेले किंवा मेले. तर यांच्या रिलेटिव्हनी काय केलं? जे लोक मेले होते, ज्या लोकांचा डेथ झाला, यांच्या रिलेटिव्हनी काय केलं? खतरनाक दिमाग लावला, खतरनाक दिमाग लावला. LIC मध्ये गेले, फेक डॉक्युमेंट बनवले, बरोबर? फेक डॉक्युमेंट बनवले आणि काय केलं? फेक डॉक्युमेंट करून LIC कडून पैसा काढून घेतला, LIC कडून पैसा काढून. आता LICचं ते लक्षात आलं, अरे बाबा हे चुकीच झालं, लोकांची आपल्याला उल्लू बनवलं, बाबाची का उल्लू दिला आपल्याला, असं व्हायला नको. म्हणून LICने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरुद्ध केस टाकली. तुम्ही मला सर लोकांनी पैसा काढून घेतला नाही, लोकांची विरुद्ध टाकायला पाहिजे. लोक म्हणजे कोण रे? लोक म्हणजे शासन, हेच तर लोक निवडून देतात. म्हणून LICने टाकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट की तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलाय त्या लोकांनी आम्हाला उल्लू बनवला, आम्हाला निर्णय द्या, आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्या आणि आम्हाला लवकर सांगा की माझा पैसा कसा मला लोकांकडून वापस होतोय. पण याच परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की जो प्रियांबल आहे, जो प्रस्तावना आहे, हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. संविधानाचा काय हो? अविभाज्य भाग आहे, म्हणजे इंटिग्रल पार्ट. त्याच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिलेली आहे, बरोबर? सगळा अधिकार लोकांकडे आहे, स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे, न्याय आहे, सगळ्या गोष्टी, बरोबर? आणि लोक तो कधीही वापरू शकतात, बरोबर की नाही? म्हणून सुप्रीम कोर्टने म्हटलं भाऊ तू बघ, तुझा प्रश्न आहे, तुझी चुकी आहे की तू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं लोकांकडून. त्या लोकांची चुकी नाही, लोक तर करणारच आहे, बरोबर की नाही? लोक तर करणारच आहे. म्हणून सुप्रीम कोर्टने काय म्हटलं? प्रस्तावना हा संविधानाचा काय इंटिग्रल पोर्शन आहे. इश्यू कळाला तुम्हाला काय होता? बाबरी मस्जिद आणि मुंबई बॉम्ब स्फोट. त्याच्यामध्ये जजमेंट काय आलं ते कळालं? प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. क्लिअर झाली का? सांगा मला, क्लिअर झाली का ही केस? LIC केस क्लिअर झाली का? ओके, व्हेरी गुड. मॉर्निंग तुमचं बाकी कुठे गेले रे? बाकी आहात का नाही? आज सगळं जेवण वगैरे चालू आहे? ओके, व्हेरी गुड. समजलं? चला आता सिंपल भाषेमध्ये कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण प्रस्तावना बाय हार्ट लर्न होईल. 1 मिनिट बघा, सिंपल भाषेमध्ये करा. प्रस्तावना ज्यांना काढायचं असेल बोर्डवर, ज्यांना
आपल्या बुकामध्ये लिहून घ्यायचं असेल ते लिहून घेऊ शकता. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये. मराठीमध्ये लिहितो हा, इंग्लिशमध्ये नाही. उगमस्थान इथे लिहितो मी जनता. ठीक आहे, जनता. इथे खाली लिहितो मी USA. इथे लिहितो मी USA, कारण की आपण USA म्हणून लिहितो. आम्ही भारताचे लोक USA कडे. नंतर स्वभाव. स्वभाव इथे मी लिहितो, याला असं 3 फाटे देतो मी सरळ. पहिला लिहितो मी सार्वभौम, दुसरा लिहितो मी स्वातंत्र्य, तिसरा लिहितो मी गणराज्य. आणि त्याला इथे वरती नाव देतो 13 डिसेंबर 1946. बरोबर, त्याच्या खाली येतो 22 जानेवारी 1947. बर, या दिवशी काय केलं, स्वीकृत केलं, आपल्या घटनेशी जोडण्यात आलं किंवा प्रियांक प्रस्तावना आपण स्वीकृत केली. बरोबर, कुठे संविधानिक सभेने, बरोबर, आपल्या संविधानामध्ये संविधानिक सभेने काही स्वीकृत केली. बरोबर, त्याच्यानंतर काही दिवसानंतर लगेच जसं आपल्याला इंडिपेंडंट मिळालं तेव्हा 3 शब्द केले, सार्वभौम, काय या स्वातंत्र्याला रिप्लेस केलं, काढून टाकलं, त्याऐवजी काय ऍड केलं, लोकशाही, आणि नंतर काय, गणराज्य. बरोबर, 42व्या घटनादुरुस्ती 2 नवीन शब्द ऍड केले. म्हणजे आता काय झाला, तो सार्वभौम, समाजवादी, दुसरा धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. 4+2 1976. हे सगळं लक्षात आलं असेल. असंही नाही झालं तर पहिलं लक्षात ठेवा, सर. इंग्लिशमध्ये सरला रिप्लेस केला आपण SDR, म्हणजे हा इंडिपेंडेंटला रिप्लेस केला डेमोक्रेसी. बरोबर, आणि आता आहे SSSR. पहिले होते सर, नंतर आयला रिप्लेस केलं डीनी, आता काय SSSR. सॉव्हरेन इंडिपेंडंट रिपब्लिक, सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक, सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. नंतर थर्ड उद्दिष्टे. पहिला न्याय, रशिया. स्वातंत्र्य, थर्ड समता आणि फोर्थ बंधुता. यालाच लोकशाहीचे आधारस्तंभ सुद्धा म्हणतात, पिलर्स ऑफ द इंडियन डेमोक्रेसी. नंतर स्वीकृती. पहिला 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वीकृत केली आणि त्याची इम्प्लिमेंटेशन झालं 26 जानेवारी 1950. कारण लाहोर अधिवेशन, पूर्ण स्वराज्य. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1930ला जवाहरलाल नेहरूंनी काय दिलं म्हणजे पूर्ण स्वराज्याचा नाव दिला. कुठे, रावी नदीच्या काठावर. पूर्ण स्वराज्य. बरोबर, आणि हे करून भारताला काय मिळालं, आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला. बरोबर, तेव्हापासून तो पहिला स्वराज्य दिवस होता. अधिराज्य टिकावून 26 जानेवारी. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे 3 केसेस. कोणती, बेरुबारी, दुसरं केशवानंद भारती, आणि तिसरी म्हणजे विद्यार्थी LIC. 1960, 1973, 1990. पहिल्या केसमध्ये जजमेंट दिलं भाग नाही. बरोबर, भाग नाही. दुसऱ्या केसमध्ये जजमेंट दिलं भाग आहे. आणि तिसऱ्या म्हटलं अंतर्भूत भाग आहे, इंटिग्रल पार्ट आहे. आणि एक जो शब्द आहे अखंडता किंवा एकात्मता, अखंडता किंवा एकात्मता, हा सुद्धा शब्द आपण 42व्या घटनादुरुस्ती आहे. बघा किती लोकांना समजलंय, किती लोकांना क्लिअर झालं सांगा बरं मला. थोडं आपलं लिहिण्यामध्ये थोडं हे झालं असेल मागे पुढे. अगदी बरोबर, व्हेरी गुड. किती लोकांना क्लिअर झालं सांगा रे मला. सगळ्यांना क्लिअर झालं का प्रस्तावना. आणि इथून आता आपल्याला हे जर तुम्हाला कळालं असेल, तुम्हाला पूर्ण तुमचं क्वालिटी समजायला खूप सिंपल जाईल. इथून जर तुम्हाला हे जर कळालं असेल तर तुम्हाला इथून क्वालिटी समजायला सिंपल जाईल. बरोबर, चला थँक्यू. सगळ्यांनी मेसेज केले, थँक्यू सो मच. चला आता आपण तुमचा जो क्वेश्चन राहिला होता युनियन, तो आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आतापर्यंत मला बघितलं, मी तुमचं सगळं बघितलं की काय झालं आहे काय नाही. ठीक आहे, आता मला माहिती पडलंय की तुम्ही कुठे आहात, कसे आहात आणि कोणत्या स्थितीमध्ये आहात. तर आता आपण तुमचा जो क्वेश्चन राहिलेला आहे त्याला सविस्तर या शिकून घेऊया. ठीक आहे, युनियन.
काय केंद्र. म्हणजे काय केंद्र. मला सांगा कोणत्या पार्टमध्ये आहे केंद्र. कोणत्या पार्टमध्ये केंद्र सांगा बरं मला. केंद्र आहे 5व्या पार्टमध्ये. कोणत्या पार्टमध्ये. 5th. आर्टिकल किती आहे 52 to 151. 52 पासून 51. 52 पासून 51. म्हणजे केंद्रामध्ये कोण कोण येतात. युनियनमध्ये कोण कोण येतं. सरळ म्हणतो आपण. राष्ट्रपती आहे बरोबर. नंतर उपराष्ट्रपती आहे बरोबर. नंतर आपला PM सुद्धा आहे. PM म्हणजे पंतप्रधान. बाहेर बहिण. नंतर मंत्रिमंडळ सुद्धा आहे. नंतर कॅग पण आहे बरोबर. म्हणजे महालेखा परीक्षा. नंतर तुम्हाला म्हणजे सिव्हिल सर्वंट जे तुम्ही आहात बरोबर. सिव्हिल सर्वंट हे UPSC वाले. हे UPSC वाले. तुमच्या राज्याचा विचारला. राज्याच्या युनियनमध्ये विचारला. राज्यामध्ये जर विचारलं तुम्ही येणार बरोबर. MPSC करतो ना बरोबर. काय सिव्हिल सर्वंट. सिव्हिल सर्वंट बरोबर. हे सगळं येतात. म्हणजे आपल्याला हे सगळं शिकावं लागेल. आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, PM, मंत्रिमंडळ, कॅग, सिव्हिल सर्वंट. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी शिकतो त्या सगळ्यांचा जो पाया मजबूत केला तो म्हणजे संसदेने. आणि संसद सुद्धा आपल्याला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगा तुम्ही इथपर्यंत येऊन आले होते का. तुम्ही इथपर्यंत आले होते का. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. आता मला क्लिअर सांगा तुम्ही इथपर्यंत आले होते का. तुम्ही इथपर्यंत आले होते का. तुम्ही राष्ट्रपतीपर्यंत आले होते का. ओके चला 5 पर्यंत आले होते ना. ठीक आहे चला काही प्रॉब्लेम. आपण हे सगळं आता शिकणार आहोत. आणि तुम्हाला मी डायरेक्टली कंपॅरिझन करून शिकवतो. म्हणजे काय होईल आपल्याला जिथे 2 लेक्चर लागायचे राष्ट्रपतीसाठी, उपराष्ट्रपतीला 1 लेक्चर, राज्यपालाला काय 1 लेक्चर, 4 लेक्चर लागतील ना. तुम्हाला आता मी फक्त एका लेक्चरमध्ये या तिन्ही गोष्टी समजून आलो. कंपॅरिझन कशा सांगतोय ते फक्त आज सांगतो आणि उद्या त्याला डिफाईन होईल. बघा राष्ट्रपती उद्या कम्पेअर कसं करणार आहे. उपराष्ट्रपती ठीक आहे. थर्ड म्हणजे विद्यार्थी उत्पन्न. थर्ड म्हणजे राज्यपाल. कारण की तिन्ही पदं काय इनडायरेक्टली आहेत. डायरेक्टली ही पदं नाही आहेत. त्या तिघाही पदांना जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला जो लक्ष्मीकांत सरांच्या बुकामध्ये किंवा रंजन कोळंबे सरांच्या बुकामध्ये जो पोर्शन तुम्हाला 100 पेज मध्ये दिलेला आहे तो फक्त पोर्शन आपल्याला 2 पेजमध्ये होतील. फक्त 2 पेज. बघा 100 पेज दिल्या तुमच्या लक्ष्मीकांत सरांच्या बुकामध्ये, लक्ष्मीकांत बुकमध्ये आणि किशोर लोंढे सरांच्या बुकमध्ये. त्या पेजला 100 पेजला आपण किती पेजमध्ये कन्वर्ट करणार म्हणजे फक्त आणि फक्त 2 पेज. बरं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. आणि हा जो पोर्शन मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट सुद्धा डिफाईन होते आणि सोबतच तुमचं फॅक्च्युअल नॉलेज सुद्धा डिफाईन करून देतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला UPSC मध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला कारणीभूत ठरेल बरोबर. 100 पेजचा जो डाटा आहे आपल्याला फक्त आणि फक्त 2 पेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून तुम्ही उद्या सगळेजण तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना आणि सोबत तुम्ही सुद्धा बुक घेऊन बोलवा. तुम्ही अभ्यास करता तर बुक घ्या, पेन घ्या, सगळं बसा. कारण की आपल्याला हा डिफरन्स लिहायचा आहे. मी सांगत जाणार तुम्ही लिहत जाणार बरोबर. आणि मी तिथे सोबतच एक्सप्लेन करत जाणार म्हणजे तुमचे तिथे डाऊट सगळे क्लिअर होणार बरोबर. आज आपल्या संविधानामध्ये परिशिष्ट किती आहे सांगा मला. आपल्या संविधानामध्ये परिशिष्ट किती आहे. परिशिष्ट किती आहे. 8 आहे, 12 आहे, 9 आहे की 10 सांगा. आपल्या संविधानामध्ये परिशिष्ट किती आहे 12. अगदी बरोबर. जे पहिली किती होती हो 8. आता किती आहे 12. पहिली किती होते 8 आणि 12. मला सांगा सगळ्यांचे बाय हार्ट कोणाचे लर्न आहे सांगा बरं. कोणाचे लर्न आहे सगळे. आज एका स्टेटमेंटमध्ये 12ही परिशिष्ट तुमचे लर्न करून देते एका स्टेटमेंटमध्ये. बघा इयर्स ऑफ ओल्ड PM. इयर्स ऑफ ओल्ड PM. इयर्स ऑफ ओल्ड PM म्हणजे लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला माहिती आहे 2004 ते 2014 पर्यंत जितके काही इकॉनॉमिक्स रिफॉर्म झाले जबरदस्त म्हणजे जबरदस्त तरी सुद्धा लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही. ते म्हणजे मनमोहन सिंग बरोबर. या कालावधीमध्ये 2014 ते आता 23-22 पर्यंत 14 ते 22 पर्यंत
बरोबर की नाही? इतके आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी जे जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स केले किंवा जे जे केले ते जर केले असून सुद्धा तुम्ही जर त्यांना निवडून देत नसाल तर रडणारच आहे होते. म्हणजे काय? तुमच्या पीएम सरांचे अश्रू, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. बरोबर? हे सगळे जर तुम्ही लक्ष जर याला विचारपूर्वक जर वाचला असतील किती आहेत शब्द बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आणि बघा 12 पर्यंत. म्हणजे फक्त एवढंच लाईन आहे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही टीयर्स ऑफ ओल्ड पीएम तुमचे असंख्य 12ही परीक्षे लक्षात राहतात. आणि तुम्हाला सांगतो लास्ट इयरला UPSCने डायरेक्टली 2 प्रश्न विचारले. डायरेक्टली आयोगाने डायरेक्टली 2 प्रश्न. म्हणजे तुम्हाला बघा 4 मार्क्स फक्त या एका स्टेटमेंटवर आहे. माहिती का आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या 8 जे परिशिष्ट त्याला एवढं जबरदस्त एक्सप्लेन केलेलं आहे इथपर्यंत भाषापर्यंत. हे 4 परिशिष्ट आपण नंतर कालावधीने ऍड केले. तर हे सगळं मी तुम्हाला आज तुमच्या लक्षात आणून देणार आहे. बघा पहिला टी टेरिटरी. पहिला टी म्हणजे काय? टेरिटरी. त्याला मराठीमध्ये म्हणतात क्षेत्र. भारताबद्दल क्षेत्र म्हणजे काय? भारतामध्ये किती राज्य आहे? भारतामध्ये किती राज्य आहे? सांगा बरं मला. भारतामध्ये किती राज्य आहेत? 29 राज्य आहे. बरोबर? आणि भारतामध्ये 9 काय युटी आहे. बरोबर का? तुम्ही सांगा मला. भारतामध्ये 19 राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. बरोबर का? चूक? बरोबर. युटी किती आहे? युटी आहे प्रज्ञा. चूक. अगदी बरोबर. स्टेट आहे 28. व्हेरी गुड. आणि युटी किती आहे? 8. केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8. या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कुठे आहे? पहिल्या परिशिष्टमध्ये. या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कुठे आहे? तुमच्या कुठे आहे? तुमच्या पहिल्या परिशिष्टमध्ये, भारताच्या पहिल्या परिशिष्टमध्ये. मग महाराष्ट्राचं नाव काय? महाराष्ट्र स्ट्रक्चर कसं आहे? केंद्रशासित प्रदेशाचं स्ट्रक्चर काय? त्यांचे नाव काय? त्यांचा एरिया काय? या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कुठे आहे? परिशिष्ट नंबर 1 मध्ये. लक्षात. दुसरं ई म्हणजे इम्प्लिमेंट्स. ई म्हणजे इम्प्लिमेंट्स म्हणजे पगार म्हणजे वेतन. बरोबर? काय म्हणजे? ई म्हणजे इम्प्लिमेंट्स म्हणजे पगार, वेतन, भत्ते. बरोबर की नाही? हे सगळे कुठे मेन्शन केलेलं आहेत? पार्ट मध्ये शेड्यूल नंबर 2. ई इम्प्लिमेंट्स. ई इम्प्लिमेंट्स म्हणजे पगार किंवा भत्ते, वेतन. ज्या लोकांची ते मेन्शन आहे तो प्रश्न तुम्हाला 2019 ला आपल्या UPSC आयोगाने विचारला. हा प्रश्न आहे की आपल्या परिशिष्ट नंबर 2 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची काढलेली आहे सॅलरी? प्रेसिडेंट. लक्ष द्या. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, अजून प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्टचे जजेस, हाय कोर्टचे जजेस, सोबत स्पीकर, लोकसभेचा सभापती, लोकसभेचा उपसभापती. बरोबर? राज्यसभेचा व्हाईस प्रेसिडेंट दिला, मी डेप्युटी चेअरमन लिहितो. आणि नंतर कॅग ऑफिसर. या सगळ्यांची सॅलरी कुठे दिली आहे? दुसऱ्या परिशिष्टमध्ये. त्याला जर वेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवायचं, ज्या लोकांच्या सॅलरीवर संसदेमध्ये वोटिंग होत नाही म्हणजे मतदान होत नाही अशा सगळ्या लोकांची सॅलरी कुठे दिली आहे? ई मध्ये. दुसरा ए म्हणजे अफर्मेशन. ए म्हणजे काय हो? अफर्मेशन. ए म्हणजे काय? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? शपथ. अफर्मेशन म्हणजे काय? शपथ. तुम्ही घेताना आई वडिलांना शपथ दिली असेल, आई ग बाबा मला फक्त 2 वर्षाचा वेळ द्या, मी तुम्हाला शपथ देतो माझी MPSC मी क्लिअर करतो. बरोबर की नाही? सगळ्यांनी शपथ दिली असेल. तिला सांगितलं असेल अगं मला 2 वर्षाचा टाइम दे, 2 वर्षानंतर बरोबर मी पोस्ट काढतो, नंतर आपण लग्न करूया. बरोबर? तर त्याला तुम्ही वेळ दिला असेल. बरोबर? म्हणून मी तुम्हाला सांगतोय की शपथ तू दिल्या. ए म्हणजे अफर्मेशन आणि त्याला दुसरा शब्द आहे ओथ. दुसरा शब्द आहे ओथ. तुम्हाला जर कोणी डिफरन्स विचारला सर ओथ आणि अफर्मेशन काय डिफरन्स आहे? डिफरन्स काहीच नाही, फक्त आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक आणि नास्तिक. तुम्हाला समजा आस्तिक म्हणजे काय? आस्तिक म्हणजे देवाला विश्वास, देवांना काय मानणार आहे? देवांना विचारून किंवा लक्षात ठेवून शपथ घेणार आहे. आणि नास्तिक म्हणजे काय? देवांना न विचारून किंवा लक्षात ठेवून शपथ घेणार. फॉर एक्झाम्पल मी नास्तिक आहे, मी कसा म्हणणार शपथ घ्यायच्या वेळेस?
मी माझ्या आईला काय आईची शपथ घेऊन किंवा आईच्या नावाने शपथ घेऊन मी माझ्या देशाचं काय करणार रक्षण करणार, मी माझ्या संविधानाचं काय करणार रक्षण करणार, ही शपथ मी घेईन. बाकी मी नास्तिक आहे. आणि जर मी का आस्तिक असतो तुम्ही कशी घेणार, मी विष्णू भगवानाला साक्षी मानून शपथ घेतो की मी माझ्या देशाचं रक्षण करेल, संविधानाचं रक्षण करेल. बरोबर. आस्तिक म्हणजे ओथ आणि अफर्मेशन मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त आस्तिक आणि नास्तिक. अफर्मेशन मध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, तो देवाच्या नावाने शपथ घेत नाही, तो त्याच्या घरच्यांच्या नावाने किंवा पत्नीच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने शपथ घेतो. आणि ओथ म्हणजे काय, देवाच्या नावाने शपथ घेतला. बरोबर. ठीक आहे. हे आहे तिसरं वैशिष्ट्य. आता तुम्हाला एक मी होमवर्क देतो. मला सांगा मी तुम्हाला एक होमवर्क देतो. एक होमवर्क म्हणजे असं की तिसऱ्या परिशिष्टमध्ये पुन्हा कोणाचा शपथ दिलेला आहे. बरोबर. प्रेसिडेंट आहे की नाही, व्हाईस प्रेसिडेंट आहे की नाही, राज्यपाल आहे की नाही, आणि दोघांच्याही याच्यामध्ये कॉमन कोण आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या परिस्थितीमध्ये कॉमन कोण आहे हा प्रश्न तुम्हाला यावर्षी येऊ शकतो. म्हणून तुम्ही मला उद्या सांगा, नाहीतर मी तुम्हाला उद्याला ते सांगून देतो. तिसरं. चौथं, आर वरून राज्यसभा. राज्यसभेच्या जागांचं वाटप म्हणजे महाराष्ट्राला किती दिलं आहे, एमपीला किती दिलं आहे, गुजरातला किती दिलं आहे. राज्यसभाच्या जागांची वाटणी किंवा वाटप कुठे आहे, चौथं परिशिष्ट. पाचवं, स्केड्यूल एरिया. बरोबर. अनुसूची क्षेत्र याला ठरवण्याचा अधिकार प्रेसिडेंट आणि गव्हर्नरकडे. बरोबर. आणि या पाचव्या परिशिष्टमध्ये 5x2 किती होतात, 10. 5x2 किती होतात, 10. किती होतात मित्रांनो, 10. आणि ते 10ही राज्य मी तुम्हाला इथे लक्षात आणून देतो, कारण की त्याच्यावर दरवर्षी एक प्रश्न विचारतो. UPSC सुद्धा प्रश्न विचारलेला होता मागच्या वर्षी. बघा, महाराष्ट्रामधून फिरायला जाऊ आपण, गुजरातमधून फिरायला गेलो आपण, कुठे गेलो, राजस्थानमधून फिरायला जाऊ, हिमाचल प्रदेशमधून वापस येऊ, पुढे झारखंडला जाऊ, झारखंडमधून येऊ, ओरिसाला जाऊ, काय ओरिसाहून जाऊ आपण आंध्र प्रदेशला, आणि आंध्र प्रदेशमधून आता रिसेंटली 2014ला एक नवीन राज्य फॉर्म झाला म्हणजे तेलंगणा. आणि हे पोर्शनचे जोडून काय इथे येतो MP आणि इथे येतो छत्तीसगड. बघा, सगळे 10 राज्य लक्षात आले. म्हणजे पाचव्या परिशिष्टामध्ये किती राज्य आहेत, 10 स्टेट. किती राज्य आहेत, 10 स्टेट. अनुसूची क्षेत्र. बरोबर. हे अनुसूचित क्षेत्र कसे ठरवतात, कोण ठरवतो, प्रेसिडेंट. त्याचे आधार आहेत 4. काय आहे, ट्रायबल पॉप्युलेशन पहिला. सेकंड काय असतं, कॉम्पॅक्टनेस एरिया. म्हणजे काय, तो एरिया खूप असं कमी असायला पाहिजे की ते पॉप्युलेशन जास्त असायला पाहिजे. नंतर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड खूपच खराब असलं पाहिजे. आणि फोर्थ म्हणजे इकॉनॉमिक डिस्पॅरिटी. या 4 गोष्टीवर प्रेसिडेंट आणि राज्यपालाला काय अनुसूचित क्षेत्र ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. नंतर किती स्टेट आहे, 10. महाराष्ट्रावरून गुजरात गेलो, गुजरातवरून राजस्थान हिमाचल प्रदेश, इथून आलो झारखंड गेलो ओरिसाहून गेलो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. मला दोघांना जॉईन केला. इथे आहे MP, इथे आहे छत्तीसगड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती स्टेट आहे, 10. 5x2 केले किती, 10. बरोबर. तुम्हाला खूप स्पीडमध्ये होतं का लक्षात येत आहे सगळं, तुम्हाला खूप स्पीडमध्ये होतं की लक्षात येत आहे, खूप स्पीडमध्ये होतं की लक्षात येत आहे, सांगा मला. तुमच्या लक्षात येत आहे का सगळ्या गोष्टी. ओके. चला, पाचवं, 6वं परिशिष्ट. अदर स्केड्यूल एरिया. बरोबर. म्हणजे काय, आसाम, त्रिपुरा, मेघालय. या तुम्हाला राज्यामध्ये माहिती असेल, तुम्हाला आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यासंबंधी कोणता आहे, 6व्या नंबरचं परिशिष्ट. कोणता आहे, 6व्या नंबरचं परिशिष्ट. F म्हणजे काय, फेडरल स्ट्रक्चर. एक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, फेडरल स्ट्रक्चर म्हणजे सूची. केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार आणि समूहाची सूची अधिकार, दोघांचे अधिकार म्हणजे फेडरल स्ट्रक्चर. नंतर ऑफिशियल लँग्वेज, भाषा. कोणता आहे, भाषा. तुम्हाला प्रश्न विचारला संबंधी अमेंडमेंट कोणती आहे, 21, 71 आणि 92. 21, 71, 92. बरोबर.
या तिन्ही अमेंडमेंट कोणत्या परिशिष्ट संबंधी आहेत? तुमच्या परिशिष्ट नंबर 8 संबंधी. बघा 21 71 दोघांची ॲडिशन करा. 1 + 1 2 7 + 2 9 म्हणजे 21 71 आणि 92 या तिन्ही घटना दुसरीमा संबंधी आहेत. शेड्यूल नंबर 9 सॉरी शेड्यूल नंबर 1 संबंधी म्हणजे भाषा कोणत्या अडकल्या इथे बघा. सिंधी बघा, इथे बोडो, मैथिली, संथाली, कोकणी, ठीक आहे. या सगळ्या लँग्वेज तुम्हाला माहिती आहे. आता 2020 मध्ये ऑर्डिनन्सनी एक तुलू लँग्वेज ॲड केली. तुलू लँग्वेज ही 23व्या नंबरची लँग्वेज आहे. बरोबर. मूळ राज्यघटनेमध्ये किती होत्या? 18. आता किती आहे? 23. आता किती आहे? 23. कारण की 21वी अमेंडमेंटने एक केली, 71नी 3 केल्या, 92नी 4 केल्या. बरोबर. आणि आता एक अमेंडमेंट न करता ऑर्डिनन्सनी एक नवीन लँग्वेज ॲड केली ती म्हणजे तुलू. 2020 जानेवारी महिन्यात ऑर्डिनन्स इश्यू करून, ठीक आहे. त्याचं नाव आहे तुलू. ही बोलली जातं केरला आणि कर्नाटकात. केरला कर्नाटक राज्यामध्ये ही बोलली जाते. नंतर एल म्हणजे काय? लँड रिफॉर्म. एल म्हणजे काय? लँड रिफॉर्म, जमीनदारी सुधारणा कायदा. 9वा परिशिष्ट. लँड रिफॉर्म, जमीनदारी सुधारणा कायदा. जमीनदारी सुधारणा कायदा. बरोबर. नंतर डी म्हणजे काय? पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. बरोबर. पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. हा कायदा यावर्षी खूप न्यूजमध्ये आहे. तुम्हाला मी जेव्हा आता संसद घेईल तेव्हा तुम्हाला ते सगळे एक्सप्लेन करेल. पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. ठीक आहे. पी म्हणजे पंचायत आणि म्हणजे म्युन्सिपालिटी. म्युन्सिपालिटी, पंचायत आणि म्युन्सिपालिटी. बरोबर. आता थोडं यांना शिकून घेऊ दोघांना, मग आपण थांबून घेऊ. पंचायत आणि म्युन्सिपालिटी. पंचायतला त्याचे फादर विचारले कोण आहे? लॉर्ड रिपर. पंचायतचे फादर कोण आहे? लॉर्ड रिपर. म्युन्सिपालिटीचे फादर कोण आहेत? लॉर्ड मेयर. बरोबर. कोणत्या भागामध्ये आहे? 9. हा कोणता आहे? 9. बरोबर. आर्टिकल नंबर 243 पासून 243 ओ पर्यंत. इकडे कुठे आहे? 243 पी पासून 243 ZG पर्यंत किंवा AG पर्यंत. बरोबर. नंतर शेड्यूल नंबर 11, शेड्यूल नंबर 12. नंतर जे सब्जेक्ट दिले 29, ते सब्जेक्ट दिले 18. बरोबर. आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला या शेड्यूलला जेव्हा संविधानामध्ये ऍड केलं 11व्या नंबरमध्ये आणि 12व्या शेड्यूलमध्ये ऍड केलं तेव्हा कोणतं बहुमत लागलं? तेव्हा बहुमत लागलं विशेष प्लस राज्यांचं होकारीकरण. राज्यांचं होकारीकरण हे तुम्हाला काही थोड्या वेळामध्ये किंवा त्याला कळलं. हे का असतं? बहुमत वगैरे काय असतं? अमेंडमेंट वगैरे काय असतं? 368 आर्टिकल आहे. कोणत्या देशामध्ये घेतलं? साऊथ आफ्रिका देशामध्ये घेतलं. मग ह्याच्यामध्ये किती बहुमत येतात? सगळं तुमच्या लक्षात येणार आहे. फक्त थोडं दिवस थांबा. विशेष प्लस राज्यांचं होतं. ठीक आहे. आता हे कुठे लागतं एवढा मुद्दा तुमच्या क्लिअर करतो मग थांबवतो. जेव्हा केंद्र आणि राज्याचे संबंध चेंज करतो, जेव्हा केंद्र आणि राज्याच्या संबंधांमध्ये आपण चेंज करतो तेव्हा आपलं बहुमत म्हणजे विशेष प्लस राज्याचं होकारीकरण. जेव्हा आपण केंद्र आणि राज्याच्या संबंधांमध्ये चेंज करतो तेव्हा आपल्याला पाहिजे विशेष प्लस राज्याचं होकारीकरण. केंद्र जे आहे ते आहे 5व्या भागामध्ये. 6व्या भागामध्ये आहे केंद्र मित्रांनो राज्य. बरोबर. आता या दोघांची ॲडिशन केलं किती होतं? 11. 11 पार्ट मध्ये काय दिलं आहे? 11व्या भागामध्ये दिलेलं आहे केंद्र आणि राज्य संबंध. बरोबर. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही आताच 11व्या मध्ये सांगितलं पंचायत मध्ये. अरे 11वा पंचायत म्हणजे हे परिशिष्ट आहे. हे काय? शेड्यूल आहे. हे परिशिष्ट आहे आणि हा आहे भाग. तुम्हाला उद्याला डिफरन्स उद्या सांगतो. भाग म्हणजे काय? परिशिष्ट म्हणजे काय? आर्टिकल म्हणजे काय? सगळं डिफरन्स मी तुम्हाला उद्या सांगतो. ठीक आहे. आता मला सर वाटतं तुमचे 12ही परिशिष्ट लक्षात आले असतील. टीयर्स ऑफ ओल्ड PM हे लक्षात आले असतील. तुम्ही एकदा रिव्हिजन करा. जर तुम्हाला काही डिफिकल्टी आली तुम्ही मला उद्या विचारा. ठीक आहे. चला बाय बाय.